भावानो, एक मात्र लक्षात घ्या, जर हॉलिवूड कनेकडे ख्रिस्तोफर नोलन, स्टीफन स्पिलबर्ग, जेम्स कॅमरून हे असले असतील ना, तर आपल्या इंडियन फिल्म इंडस्ट्रीकडे कोण आहे माहिती आहे काय? उपेंद्र आहे, उपेंद्र. आता याच्या आधी तुम्ही नावं घ्यायची, आपल्याकडं राजामौली आहे, सुकुमार आहे, नाही सगळ्यासनी अक्षरशः पाणी पाजले. आता सगळ्यात आधी महत्त्वाचा मुद्दा, आता पिक्चर बघितला मी युवा आहे, ज्याच्यामध्ये उपेंद्र रिटन आणि डिरेक्टेड बाय. आता उपेंद्र हे असं कॅरेक्टर आहे की नाही अख्ख्या फिल्म इंडस्ट्रीमधलं, पहिला फक्त कर्नाटका फिल्म इंडस्ट्रीमधलं जे एकदम खुळं मानलं जातं आहे. इवन फक्त आपले बाहेरचे राहू द्या, कर्नाटकाची जी माणसं आहेत ना त्याला सगळी खुळी म्हणतात. आता खुळी का म्हणतात ते एक लय भारी किस्सा आहे. ह्याचे तुम्ही सगळे पहिल्यापासून जर पिक्चर बघितला ना, म्हणजे ए पासून H2O, वॉटर, उपेंद्र, उपिटू, बुद्धिवंता, ह्याचे पिक्चर तुम्ही बघितले की नाही, हे म्हणजे साध्यासुध्या माणसांच्यासाठी नाही तैसे पिक्चर. ह्याचा कुठला पण पिक्चर तुम्ही उचलून बघा, तिथं तुम्हाला ते डोकं लावायला लावणार. आणि त्याच्यामध्ये ना ह्याच्या पिक्चरमधले एक वैशिष्ट्य असतं, तुमची ओरिजिनॅलिटी दाखवते ते. म्हणजे ह्याचा कुठला असा आयडियल हिरो नसतोय, खरा माणूस जसा आहे की नाही तसाच दाखवतोय. आणि इवन आपण पण खरं कसं आहे हे फक्त आपल्यालाच माहीत असते. म्हणजे कोण नसते की नाही तेव्हा आपण जे वागत असतो की ते आपण खरं असते हेच ह्याच्या पिक्चरमध्ये दाखवत असते. आता ह्या पिक्चरबद्दल बोलायचं झालं तर ह्या पिक्चरची सुरुवातच अशी होती की पिक्चरमध्ये एक पिक्चर झाला आहे आणि तो पिक्चर संपला आहे, आणि तो पिक्चर संपल्यानंतर त्याच्यामधला एक माणूस त्या पिक्चरचा रिव्ह्यू करायला लागला आहे. आणि तो पिक्चर कुठला असतो? UI पिक्चर असतो. काय कळलं काय? नाही ना कळलं? परत एकदा सांगतो, UI पिक्चर चालू होतो आहे, त्या UI पिक्चरच्या चालू होण्यामध्ये त्याच्यामध्ये एक माणूस UI पिक्चर बघून बाहेर येतो आहे आणि तो माणूस UI पिक्चरचा रिव्ह्यू करत असतो. हे UI पिक्चरची स्टार्टिंग आहे, हे म्हणायची सुरुवात. आणि ह्यो एक टिपिकल उपी स्टाईलचा पिक्चर आहे, म्हणजे उपेंद्र स्टाईलचा पिक्चर आहे. हा माझा एक फेवरेट ॲक्टर डायरेक्टर आहेच. आता मी बघितला कन्नडामध्ये, कारण मला कन्नडा येतेच. कित्येकच्या लोकांना ती कन्नडा येत नाही, त्यामुळे ते काय ते बघणार नाहीत सोडा. पण हा पिक्चर हिंदीमध्ये पण तुम्ही बघू शकताय. ह्यो पिक्चरमध्ये काय सांगायचं आता, स्टोरी. आता उपेंद्रच्या पिक्चरचे एक वैशिष्ट्यच असते की तुम्हाला स्टोरी सांगताच येत नाही, ती बघायलाच लागते. हां, हे खरं आहे, तुम्ही जाऊन बघा हे पिक्चर, तेव्हा तुम्हाला कळेल की तुम्ही स्टोरी जर सांगायला गेला की नाही तुम्हीच कन्फ्यूज होऊन बसताय. कारण पिक्चरची स्टोरी जिथं तुम्हाला संपली अशी वाटते की नाही तिथं पिक्चर चालू होतो आहे. हे उपेंद्रच्या स्टाईल. आणि आता कित्येक लोकांना काय माहिती आहे का, हा पिक्चर सगळ्या लोकांच्यासाठी नाही आहे, हे वेगवेगळ्या कॅटेगरीच्या लोकांच्या माणसांसाठी आहे. आता काही लोकांना आता आलेला वनवास आवडेल, म्हणजे ज्या पिक्चर म्हणजे जी माणसं अशी आहेत ना ज्यांना एक टिपिकल स्टोरी पाहिजे. म्हणजे पिक्चर सुरू झाला आहे, तिथनं स्टोरी चालू झाली, एक मुलगा आहे, तो मोठा होतो आहे, त्याचं लग्न होतं आहे, म्हणजे प्रेम होतं आहे, मुलं बाळं, आणि तो मरतो आहे, अशी ज्यांना स्टोरी पाहिजे की नाही त्यांना हा पिक्चर आवडणार नाही. कारण पिक्चरमध्ये पूर्णपणे मेटॅफर वापरलेले आहेत. पूर्णपणे म्हणजे काय वापरले आहेत याच्यामध्ये, आपण काय म्हणतोय त्याला, सिमिली, मेटॅफर, फिगर्स ऑफ स्पीच सगळे वापरलेले आहेत त्याच्यामध्ये. हां, त्यामुळं तुम्हाला डोकं लावायला लागतं, जे दाखवलं आहे ना ते काय इम्प्लिमेंट करतं आहे, त्याचं रिफ्लेक्शन, ते सिम्बल काय आहेत हे सगळं. आता साधं म्हणजे जो काय मेन महत्त्वाचे प्रॉब्लेम्स आहेत ना, जगातले सगळे प्रॉब्लेम ते याच्यामध्ये डेपिक्ट केले. आता बाकी मी जरा काय एक्स्ट्रा सांगायला गेलो ना ते तुम्हाला स्पॉइलर होणार आहे. त्यामुळे तुम्ही हा पिक्चर जाऊन अवश्य बघा. कारण का, याचं रायटिंग आणि डिरेक्शन जे आहे ना ते उपेंद्रचं, ते एक वेगळ्याच लेवलचं असते. आत्ता तुम्ही जर बघितलं ना एक कंपॅरिझन, सगळ्या पिक्चरमधले जो नायक असतोय ना त्याच्या एंट्र्या अशा कशा मोठ्या होत असतात. तो एका मोठ्या गाडीतनं येतो आहे किंवा असं कुणाला तर मारणार, वादळ बिदळ येणार. पण यात ह्याची एंट्री बघितली ना तुम्ही म्हणणार हे म्हणजे डिफरंट. उपेंद्रची एंट्री बघायची, हे म्हणायचं डिफरंट काहीतरी. आणि जे कलर टोन, ग्रेडिंग सगळं काही वेगळं. आता याचा ट्रेलर आला होता ना त्यावेळी कित्येक लोकांनी याला नावं ठेवलेली, आणि मोस्टली हिंदीच्या माणसांनी याला नावं ठेवली की गावठी इन्सेप्शन, हे ते असं म्हणायला लागली. काय बनवलं आहे काय माहीत, पण ते पिक्चर बघून त्यांना समजलं तर कनी म्हणजे काय बोलायचं सोडा त्यांना. ते उपेंद्र म्हणजे असं आहे की नाही, डोंट रीड अ बुक बाय इट्स कवर, त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे. म्हणजे चेहऱ्यावरनं त्याचं हे तुम्ही आखू नका असा. एकदम टॅलेंटेड ॲक्टर, रायटर, डायरेक्टर, याचं फायनेस्ट एक्झाम्पल आहे उपेंद्र. आणि बाकी UI ह्यो पिक्चर एक सिम्पलमध्ये U आणि I हेच त्याचं सिम्बल आहे. पण बाकी त्यातले डायलॉग म्हणा, ॲक्शन, डिरेक्शन सगळं की नाही टॉप क्लास आहे. एकदा जाऊन अवश्य बघा, संधी मिळाली जिथं लागला आहे तिथं जाऊन तुम्ही नक्की बघा. मी तर ह्या पिक्चरला देईन 5 पैकी 4 स्टार. कारण मला जरा असे डोकं लावलेले पिक्चर आवडतात. आता काही लोकांना आवडणार नाही, फ्लॅट पिक्चर आवडत असतील,
तरी पण तुम्ही एकदा अवश्य ट्राय करा. जर तुम्हाला इन्सेप्शन वगैरे आवडत असतील ना पिक्चर, तर हा पिक्चर नक्कीच आवडणार.